तयार केलं, अशा सगळ्या लोकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होईल. ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडणं, काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत, त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्या सगळ्यांना नुकसान भरपाई ही येत्या 3 ते 4 दिवसात दिली जाईल. आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत, त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावरही परिणाम होतोय. त्यामुळे ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे. पण त्याचवेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल. आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे, हे सगळं नुकसान दंगेखोरांकडून वसूल करण्यात येईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि